राज्य सरकारनं मराठा समाजासाठी मोठा निर्णय घेतलाय। ओबीसी समाजाप्रमाणे मराठा समाजाला सवलती मिळणार आहेत। शैक्षणिक सवलती आणि सोयी सुविधा लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। ओबीसी प्रमाणे 8 योजना मराठा समाजासाठी सुरू करण्याचा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे। ओबीसी समाजाप्रमाणे मराठा समाजालाही शैक्षणिक सवलती आणि सोयी सुविधा लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला। यामध्ये शालांत परीक्षोत्तर शिष्यवृत्ती योजना, मोटार वाहन चालक आणि वाहक प्रशिक्षण योजना लागू होणार आहे। माध्यमिक आणि उच्च माध्यमिक वर्गातील विद्यार्थ्यांना लागू असलेली शिष्यवृत्ती योजना, ओबीसी विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती आणि सोयी सुविधा मिळण्यासाठी पात्र असलेल्या सर्व अभ्यासक्रमांसाठी आता मराठा समाजातील विद्यार्थीही पात्र असतील। ओबीसींप्रमाणेच मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती आता लागू होणार आहेत। ओबीसी विद्यार्थ्यांची केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रिक्त जागांसाठी इतर मागास वर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांप्रमाणे मराठा समाजातील विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक सवलती लागू होणार आहेत। इतर मागास प्रवर्गास लागू होणाऱ्या सर्व शैक्षणिक सवलती आणि सोयी सुविधा पुढील आदेशापर्यंत मराठा समाजास आपोआप लागू होणार आहेत। आपल्यालाही कल्पना आहे, उगाच देवेंद्रजींची सुरुवातीपासून मराठा विरोधी आहे, मराठा विरोधी आहे, मराठा विरोधी अशी काही जाणूनपूर्वक राजकीय हेतूने प्रेरित होऊन अशी बदनामी करण्याचं काम केलं गेलं। आमचं सरकार गेलं, नंतर उद्धवजींच्या काळामध्ये तिकडे लक्ष दिलं गेलं नाही, कोणी दिल्लीला ढुंकून बघितलं नाही सुप्रीम कोर्टात, त्यामुळे ते फेटाळलं गेलं। तर आम्ही तिथपर्यंत टिकवलेलो आणि म्हणून आता मराठा समाजाला सुद्धा योग्य न्याय देण्याचं काम देवेंद्रजींनी या ठिकाणी केलेलं आहे। आणि म्हणून त्यात मला असं वाटतं की खरं देवेंद्रजींचं मनापासून मी अभिनंदनही करतो, मनापासून अभिनंदन करतो आणि समस्त मराठा समाजाला न्याय देऊन त्यांनी आपली जी भूमिका मराठा समाजाविषयी आहे ती या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे। तर जळगावमध्ये शिवसेनेच्या नाराजी मागे काहीतरी पार्श्वभूमी असेल असं अनिल पाटील यांनी म्हटलंय। कार्यकर्त्यांमधील नाराजीमुळे जळगाव नाशिकमध्ये बंडखोरी झाली असं अनिल पाटील यांनी म्हटलंय। जळगाव नाशिकमधील बंड महायुतीचे नेते थंड करतील असं देखील अनिल पाटील यांनी म्हटलं। यावेळी राज्यभरामध्ये अशा स्वरूपाचे पक्षप्रमुखांकडून आदेश जर का येत असतील आणि त्या ठिकाणी आपल्या पक्षाचेच नेते जर का उपस्थित राहत नसतील, इतर ठिकाणी त्या पद्धतीचं वातावरण महाराष्ट्रभरामध्ये प्रत्येक विधान परिषदेच्या उमेदवारीचा अर्ज दाखल करताना ते चांगल्या पद्धतीने होत होतं। पण या ठिकाणी शिवसेनेचे काही लोक त्या ठिकाणी अनुपस्थित राहिले, याचा अर्थ काही ना काही मनामध्ये दाल में कुछ काला असं म्हटलं पाहिजे। तर अमृत काळाच्या जाहिराती सुरू, पण अर्थव्यवस्था काय सांगते? जयंत पाटील यांनी हा सवाल केलेला आहे। मे महिन्यात एप्रिलच्या तुलनेमध्ये जीएसटी संकलनामध्ये 50,000 कोटींची घट झाल्याचं जयंत पाटलांनी म्हटलं। देशातील तरुण रोजगारासाठी झगडत आहेत, असं उद्योग गुंतवणुकीमध्ये सावध आहेत आणि सामान्य कुटुंबाचा खर्च वाढत आहे असं जयंत पाटलांनी म्हटलं। देश विकासाच्या मार्गावर की आर्थिक संकटाच्या वळणावर आहे, असा प्रश्न देखील जयंत पाटील यांनी उपस्थित केला। कोकण विधान परिषदेच्या जागेवर अनिकेत तटकरे यांची बिनविरोध निवड झाली। अनिकेत तटकरेंनी सहकुटुंब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। फडणवीसांनी अनिकेत तटकरेंना शुभेच्छा दिलेल्या आहेत। अनेक वर्षांनंतर विधान परिषदेच्या जागा बिनविरोध झाल्या असं राजेंद्र गावित यांनी म्हटलंय। शिवसेना आमदार राजेंद्र गावित यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। 17 पैकी 6 जागा बिनविरोध होणं म्हणजे मविय अदृश्य आहे का, असं गावित यांनी म्हटलं। कित्येक वर्षानंतर पहिल्यांदा बिनविरोध एखाद्या आमदाराची निवडणूक होणं हे खूप कठीण आहे। पण अशा या परिस्थितीमध्ये महायुतीच्या 17 पैकी 6 सीट निवडून आलं, याचा अर्थ महाविकास आघाडी ही लापता झालेली आहे, अदृश्य आहे।